शब्द पडतील मला उन देवामधी तू देव मान हिंगतचा राजा तू छान शेवे माझे तुझी आली ना तन मन माझे धन नाव तयाचे मुखी घेऊन थाप मार ताल धरून सुंबरान मांडल गा राम विजय गंताला नैवेद्याच्या देला गा चौसटया पानाला रामाच्या युवराज अभिषेकात विघ्न दशरथास दुःख बघा झालं त्यात येडी सुरुवात आहे. रामाच्या युवराज अभिषेकात विघ्न पूर्णविराम. दशरथास दुःख एक वर 5 शब्द आणि 20 अक्षराची हेडलाईन पूर्ण आहे. रामाच्या लग्नास कैकेयीचा भाऊ संग्रामजी मिथिलेस आला होता. तो दशरथा बरोबर अयोध्येस आला. त्याने घरी जाताना भरत शत्रुघ्नात बरोबर नेले. दशरथाने त्यांना 1 महिन्याने परत पाठविण्यास सांगितले. राम व लक्ष्मण राज्य कारभाराचे ज्ञान मिळवी. दशरथासह आपल्या सर्व माता आणि वशिष्ठ गुरु यांच्या सेवेत जंग झाले. अध्यायाचा पहिला पॅराग्राफ सावळीचा सांगला आहे. एके दिवशी राजा आपले आरशात पाहत असतावे त्याला आपले केस पांढरे होऊ लागले आयला शेती दर्शना आले तेव्हा त्याने मला युवराजा दिशे करून त्याला
मिळवण्याच्या मार्गास पण लागावे म्हणून त्याने आपला विचार कुलगुरु व आपल्या अष्टप्रधानात सांगितला. तो सर्वांस पसंत पडला. वशिष्ठाने सुमूर्त पाहून पुष्य नक्षत्र रामास राज्यावर बसून ठरले. आजच्या दुसऱ्या पेक्षा 7 ओळी जसा दिला आहे. बाजूला काही हसायला ही वार्ता ऐकून राजवाड्यातील सर्वास आणि नगर जगास अत्यानंद या झाला. अभिषेकाच्या तयारीस सुरुवात झाली होमशाळेत. अभिषेकाचे साहित्य जमा बघाया झाले. समुद्राच्या पाण्याने भरले सुवर्ण कुंभ. पूजा द्रव्याच्या बदाला गेलं पाण्या संपून. ही वार्ता ऐकून राजवाड्यातील सर्वांनी नगरजनास अत्यानंद झाला. राज्याभिषेकाच्या तयारी सुरुवात झाली. होमशाळेत अभिषेकाचे साहित्य जमा झाले. सप्त समुद्राच्या पाण्याने भरलेले सुवर्णकुंभ सोलपुराम. पूजा द्रव्य शब्दाला 64 पान संपलं. 65 पान उजव्या आता सुरुवात आहे. कशी असणार त्या जाग्याला सप्त भगा मूर्तिका छोटे भगा पुष्यते लायामध्ये सवारी मोठ्याला. ध्वज शत छतर गागर चर्मव सवंदाची हाती. इत्यादी या साहित्य होमशाळेत दिसू बघायला लागले. त्या उत्सवाजीवर निमंत्रण गेल्यावर 56 देशाचे. राजपुत्र आपला कारभार घेऊन ऋषी आणि विपर यांचे जन समुदाय जमा बघा झाले व पॅराग्राफ संपला. पासटपणा सुरुवात आहे. उजव्या हाताला सप्त मूर्तिका सोलग्राम, शोध पुष्पे सोलग्राम, लाया सोलग्राम, मह सोलग्राम, चौरी सोलग्राम, मोर्चे सोलग्राम, ध्वज सोलग्राम, श्वेत छत्र सोलग्राम, व्याघ्र चर्म सोलग्राम, चौथी हाती इत्यादी साहित्य होमशाळेत दिसू लागले. त्या उत्सवाची निमंत्रणे गेल्यावर 56 देशाचे राजे सोलग्राम राजपुत्र आपला कारभार घेऊन आले. ऋषी आणि विप्र यांचे समुदाय जमा झाले. आता तिसरा पेरा 9 ओळीचा संपलेला आहे. बाजूला काही हसायला राजा बघा मरघावरे, कुमाकुमाचे रांगे किंवा सदे टाकले होते किंवा प्रत्येकाने आपले या गोरे किंवा.
पाण्या किनारे उंची वस्त्रे दागिन्याने किव नटलेल्या या होत्या किव अभिषेक पाण्यासाठी सागराच्या लाटेल्या प्रमाणे समुदाय गमाला होता राजमार्गावर कुमकुम केसराचे सडे टाकले होते. प्रत्येकाने आपले घर सुशोभित केले होते. गुढ्या सुप्राम, तोरणे सुप्राम, ढोल सुप्राम, पताका यांनी नगराच्या सौंदर्यात भर टाकली. दशरथ राजाने रामाला एकांत म्हणून आपला हेतू कळविला. तेव्हा रामाने पिठ्याची वचन मान्य करून त्या साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी लक्ष्मण मनाला सोपला अवतरची नापकी निरंतर राम सेवकांना अवतरची पूर्ण हे ऐकून दशरथ राजा आनंद झाला. दशरथाच्या सर्व राण्या आनंदात होत्या. सर्व स्त्रिया उंची वस्त्रे सोडराम दागदागिने नटल्या होत्या. अभिषेक पाहण्यासाठी सागराच्या लाटेप्रमाणे जन समुदाय जमला होता. द्यायचा चौथा प्याला धावळीचा संपला. बाजूला कशी सुरुवात हसायला कुंदबिनी नाचू लागल्या, कवडे झगडू लागली. ठिकाणी सुसवर वाट्यांचे सुरू झाली पण स्वर्गात जवाना. चिंता उत्पन्न झाली या होती राम राजावर झाला तर तो रावणाचे बघा माराव्या माराव्याच जाणारे रावण जिवंत आये या कोवरे रामकी या बंदीतून सुटका होणे नाही. इंद्र आदिवर सर्व बघा देवगा रामदेवाकडे गेले व आणि राम वनाते साहिला शिवा युक्तिपान संपले. तुम्ही निनादू लागल्या, चौघडे झडू लागली. जिकडे तिकडे सुस्वर वाद्यांचे ध्वनी सुरू झाले. पण स्वर्गात देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली. जर रामराजा झाला तोच रावणाला मारायला कसा जाणार प्रश्नचिन्ह. रावण जिवंत आहे तो रामची बंदीतून सुटका होणे नाही. म्हणून इंद्रादी सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि रामवनात जाईल अशी युक्ती शब्दाला 65 पान संपले. 66 पानाला पुन्हा डाव्या हाताला करण्या सांगितले. ते बोलले बघा ऐकतात ब्रह्मदेव विकल्पाच म्हणा. तू अयोध्येस जाऊन बघा रामराज्याभिषेकाला विघ्न या कर. करण्यास सांगितले. ते बोलणे ऐकतात ब्रह्मदेव विकल्पाल म्हणाला सोडला निखिल अवतरचिन्ह. तू आई ते जाऊन रामराज्याभिषेकाला विनंती करा. अवतरचिन्ह पूर्ण आहे. 8 वर आणि 9व्या वेळा एक शिफ्ट आहे. कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. प्रमाणे नगरात त्याला शिरविना म्हणून नगराबाहेर एका झाडावर राहिला त्याने एक ठेवले कैकईची आवडते आवडती दाशीवर अभिषेकाच्या आदल्या दिवाळी सायंकाळच्या वेळी फुले आणाव्या.
रामाला जेव समारंभाचा विघ्नव अनन्याचे ठरविले त्यावेळी काही तिला ग बिगिने घरी बघावी त्यावेळी काही रामराजा विकाचा डोळ्यात दंग होती पॅरेग्राफ संपला प्रमाणे विकल्प ते आहे साला ते आनंदमय नगरात त्याला शिरवेना म्हणून तो नगराबाहेर एका झाडावर बसून राहिला तिथे त्याने कलिंगड ठेवले कैकेयीची आवडती दासी अभिषेकाच्या आदल्या दिवशी सायंकाळच्या वेळी फुले आणाव्यात तेथे आली तिने ते कलिंगड काढून फोडले आणि खाल्ले स्तूलग्राम त्या मार्गी विकल्पाने तिच्या शरीरात प्रवेश केला मंत्राची रामाची खोडी काढीत असे त्यामुळे रामाने तिला 7 ठिकाणी वापरे उशिराचा शाप दिला होता तशी तिची काया झाल्यामुळे ती रामाचा दुरुष्करी विकल्पाचा प्रवेश तिच्या शरीरात होता तिने रामराज्य संभ्रमात विघ्न सोलग्राम आणण्याचे ठरविले यावेळी कैकेयी सोलग्राम रामराज्य भिष्काच्या सोहळ्यात दंग होती त्याला वचा प्यार जपला आपल्या बाजूला कशी होता हसायला नंतर आयात पुसुत रडत काही चावं मालात गेली वर तिने धाडकन जमिनीवर टाकल्या आणि रागाने मनपणात कैकेयीच म्हणाले आणि या साहेब तुझ्या अगदी भोळ्यावर भोळ्या या भूतावर तुम्ही करो भाग्य हात तुमचे बघा नशीब उलटेले दिसत तुमचे बघा मुले भारत शत्रुघ्न यांना पान संपले मंत्रात उत्स्फूर्त रडत कैकेयीच्या महालात गेली तिने झाडकन अंग जमिनीवर टाकले आणि रागाने फणफणत कैकेयीस म्हणे सोलग्राम इथे तुझ्या राणीसाहेब सोलग्राम तुम्ही अगदी भोळे दिसता तुमचे नशीब तुम्ही खरोखर अभगे आहात तुमचे नशीब उलटलेले दिसते तुमचे मुले भरत शत्रुघ्न यांना शब्दाला 67 पान संपले 67 पानाला आणि उजव्या हाताला रामाच्या घरी व पाठपुराच्या नावे रामाला राजावर अभिषेक करून त्याला बघा बले राज देता येते दशरथ हवी व कशी बघा धावगा तुमच्या लक्षात पोटून येणार रामराजावर की तुमच्यावर मुलांना परत अरबाला मारून तो बघा तुम्हाला मला दाखव लाविले बघा राणी साहेब हे सावध व्हावं सदुसरपणा उजव्या त्याला मामाच्या घरी पाठवून देऊन त्याला रामाला राज्याभिषेक करून त्याला आपले राज्य देत आहे दशरथाचा हा कपटीवर तुमच्या लक्षात कुठे येणार प्रश्नचिन्ह राम राज्यावर बसला की